म्हणजे बोट उठणं की करणारे कोरटकर आणि सोलापूरकर या सरकारचे जावई आहेत का? हे शिवाजी महाराजांबद्दल यत्किंचितही प्रेम नाही, सगळं नाटक. आणि त्या नाटकाच्या एका पात्रामध्ये सगळं झाकण्यासाठी मग अबो अशी बातमी. त्याला तुम्हाला जे करायचं ते करा, पण कोरटकर आणि सोलापूरकरचं काय करणार हे तर महाराष्ट्राला कळू द्या. त्याचं उत्तर नाही. मुख्यमंत्री पंडितांनी काय लिखाण केलंय की याच्यावर चर्चा करायची. मग सावरकरांनी काय लिखाण केलं याच्यावर चर्चा करा, मग त्याच्या आधी कोणी काय लिखाण केलं त्याच्यावर चर्चा करा, आणि मग चर्चेसाठी 1 महिना घ्या. पण कोरटकरला आणि सोलापूरकरला काय करू नका. आताच म्हणाले की राहुल गांधी पोस्ट केलं त्यांच्याकडे. तुम्हाला सोलापूरकर आणि कोरटकरला वाचवायचं असेल तर वाचवा, म्हणजे कारण नसताना हे लांबड लावू नका. टिळक काय म्हणाले, सावरकर काय म्हणाले, आगरकर काय म्हणाले, नेहरू काय म्हणाले, गांधी काय म्हणाले, आंबेडकर काय म्हणाले. अहो हे दोघं म्हणाले ते तुम्ही जिवंत असताना तुमच्या डोळ्यात एकच म्हणाले ना, त्याच्याबद्दल बोला. अबू आसिम आजमी पे जो आज नियमत की कार्रवाई की वजह से तो सभागृह का एक मत से निर्णय हुआ, अब निर्णय हो चुका है, उसके बारे में कोई बात करने की कोई आवश्यकता है ऐसा मुझे नहीं। लेकिन आप लोग लगातार दूसरी मांग कर रहे थे। हमारा वही कहना है कि सब हो गया, लेकिन जो कोरटकर और सोलापुरकर बार बार शिवाजी महाराज का अपमान करते आ रहे हैं, उसको अपमानित करते आ रहे हैं, उसका क्या, उसके ऊपर कोई जवाब ही नहीं दे रहा। तो शिवाजी महाराज का, छत्रपति का अपमान अब महाराष्ट्र में कोई महत्व नहीं रखता है, साफ बता दो। कोरटकर और सोलापुरकर ऐसी कोई किसकी औलाद है कि वो औलादों को बचाने के लिए सरकार पूरा झुक के चल रही है। म्हणजे बोट उठणं की करणारे कोरटकर आणि सोलापूरकर या सरकारचे जावई आहेत का? हे शिवाजी महाराजांबद्दल यत्किंचितही प्रेम नाही, सगळं नाटक. आणि त्या नाटकाच्या एका पात्रामध्ये सगळं झाकण्यासाठी मग अबो अशी बातमी. त्याला तुम्हाला जे करायचं ते करा, पण कोरटकर आणि सोलापूरकरचं काय करणार हे तर महाराष्ट्राला कळू द्या. त्याचं उत्तर नाही. मुख्यमंत्री पंडितांनी काय लिखाण केलंय की याच्यावर चर्चा करायची. मग सावरकरांनी काय लिखाण केलं याच्यावर चर्चा करा, मग त्याच्या आधी कोणी काय लिखाण केलं त्याच्यावर चर्चा करा, आणि मग चर्चेसाठी 1 महिना घ्या. पण कोरटकरला आणि सोलापूरकरला काय करू नका. आताच म्हणाले की राहुल गांधी पोस्ट केलं त्यांच्याकडे. तुम्हाला सोलापूरकर आणि कोरटकरला वाचवायचं असेल तर वाचवा, म्हणजे कारण नसताना हे लांबड लावू नका. टिळक काय म्हणाले, सावरकर काय म्हणाले, आगरकर काय म्हणाले, नेहरू काय म्हणाले, गांधी काय म्हणाले, आंबेडकर काय म्हणाले. अहो हे दोघं म्हणाले ते तुम्ही जिवंत असताना तुमच्या डोळ्यात एकच म्हणाले ना, त्याच्याबद्दल बोला. अबू आसिम आजमी पे जो आज नियमत की कार्रवाई की वजह से तो सभागृह का एक मत से निर्णय हुआ, अब निर्णय हो चुका है, उसके बारे में कोई बात करने की कोई आवश्यकता है ऐसा मुझे नहीं। लेकिन आप लोग लगातार दूसरी मांग कर रहे थे। हमारा वही कहना है कि सब हो गया, लेकिन जो कोरटकर और सोलापुरकर बार बार शिवाजी महाराज का अपमान करते आ रहे हैं, उसको अपमानित करते आ रहे हैं, उसका क्या, उसके ऊपर कोई जवाब ही नहीं दे रहा। तो शिवाजी महाराज का, छत्रपति का अपमान अब महाराष्ट्र में कोई महत्व नहीं रखता है, साफ बता दो। कोरटकर और सोलापुरकर ऐसी कोई किसकी औलाद है कि वो औलादों को बचाने के लिए सरकार पूरा झुक के चल रही है।